हॅलो नमस्कार, मी रुपाली कुकिंग विथ रुपाली फोनलम या चॅनलवर आपलं स्वागत करते. आणि आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवणार आहे. तर मी आज तुम्हाला सर्वप्रथम दाखवणार आहे युनिक पराठा. आता युनिक पराठा हे नाव मी का दिलेलं आहे हे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. तर चला बघूया आपण आजची रेसिपी. तर त्याआधी आपला चॅनल नवीन आहे, तर या चॅनलला तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी येणार आहेत, ते तुम्ही पहा आणि सपोर्ट करा. तर चला बघूयात आपला आजचा पदार्थ युनिक पराठा. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे उपवासाची बटाट्याची भाजी आहे ही, आणि इथे कणिक घेतलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे कणकेचा गोळा मी घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला पारी बनवायची, वाटी बनवायची आहे. तर युनिक पराठा आता तुम्हाला आयडिया आलेली असेल की मी काय म्हणलेलं आहे. ही कणिक आणि ही उपवासाची भाजी असं मी दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे, तर खूप सुंदर लागतो. तर हे पहा, अशा प्रकारे मी इथे भाजी स्मॅश करून घेतलेली आहे आणि पारीमध्ये भरलेला आहे. आपला अशा प्रकारे पारी छान तयार करायची आहे. सगळीकडनं व्यवस्थित गोळा हे करून घ्यायचा आहे, कुठे फुटला नाही पाहिजे. हे पहा, असं मस्त असे आपण करून घेतलेलं आहे. तर असं थोडं प्रेस केलेलं आहे मी सगळे व्यवस्थित होण्यासाठी. तर पीठ लावलेलं आहे ह्याला. हे पहा, असं दोन्ही साईडने पीठ लावून घेतलेलं आहे. तर कॅमेरा पकडायला मी एकटेच असल्यामुळे मी तुम्हाला पराठा लाटून मगच दाखवते. तर हे पहा, असं मी पराठा लाटून घेतलेला आहे. एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला आहे. तर हे पहा, आपला पराठा रेडी. तर यात तुम्हाला आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर करा. मी गावरान तुपाचा वापर केलेला आहे. मुलांना टिफिनला देण्यासाठी हा खूप सुंदर पदार्थ आहे, चवीला खूप छान लागतो. ते बघा, हे असं दोन्ही साईडनी तूप टाकून छान असं खरपूस भाजायचे आहेत आपले पराठे. तर छान आपले असे पराठे रेडी आहेत. हे पहा, तर आपले छान असे पराठा, आपला छान दोन्ही साईडने मी तूप लावलेलं आहे, त्याला खरपूस भाजून घ्यायचं, खूप छान लागतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते बघा. आपला आजचा पहिला पराठा रेडी आहे. आता मी असे 2-3 पराठे करून घेत आहे, तुम्हाला मी दाखवते. हे पहा, आपले पराठे रेडी आहेत टिफिनसाठी, किंवा छान असं संडेचा एखादा प्लॅन केला नाश्त्यासाठी, तर आज मी टिफिनसाठी केलेलं आहे. तर हे पहा, आपला टिफिनही रेडी आहे बरं. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनलला आज आपला नवीनच स्टार्ट केलेला आहे, तर माझा विचार चाललेला आहे आठवड्यातनं 3 वेळा आपली रेसिपी दाखवायची. तर बघूयात कसं जमतं आहे, त्यानुसार आपण चॅनल चालू केलेलं आहे. वेगवेगळ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज छान अशी रेसिपी तुम्ही पहा, आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.